फायनली आज गौरीचं आज लग्न पार पडते तर काय एकूणच म्हणजे मनामध्ये भावना आहे तुमच्या? सरिता सावंतला असं वाटतंय सगळं ठीक होईल ना, शिवच्या आम्हाला काही खटकणार नाही ना. खूप म्हणजे काय म्हणतात, पदरमोड करून हे लग्न करून देतोय त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, त्यामुळे निर्विघ्न पार पडावं हे सरिताला वाटतंय. आजी, तुम्ही खूप प्रयत्न केले होते शिव आणि गौरीला एकत्रित आणण्यासाठी आणि त्याच्यामध्ये बरीचशी विघ्न आलेली आहेत, पण फायनली आज लग्न होते. तर एकूणच म्हणजे आज मनामध्ये काय दाटून आलेलं आहे गौरीसाठी सुद्धा आणि शिवसाठी सुद्धा? गौरीच्या आजीला ह्याच्यात खूप आनंदही होतो आहे आणि तेवढंच दुःखही वाटतं आहे, कारण त्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून तिने खूप प्रयत्न केलेत. आणि दुसरं असं की घरातही माझ्या मुलीची जी काही कुतरहोड होते ती जावई बापूमुळे होते किंवा परिस्थितीमुळे होते, त्यालाही त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यातही मला यश मिळालं आहे असं मला वाटतंय. निशा, तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही आहे ना, आता एक जी चाल जी तुम्ही खेळलेली आहे ते म्हणजे घर वगैरे हे करण्याची, तुम्ही सुद्धा यामुळे सगळे यशस्वी होताना दिसत आहेत. पण एकूणच आज गौरीचं सुद्धा लग्न होते, पण त्याच्यामुळे तुमचा फायदा आहे असं तुम्ही या अँगलनी बघताय, तर काय तुमच्या मनात काय आहे याबद्दल? माझा फायदा होतोय म्हणूनच मी गौरीचं लग्न लावून देते आहे. बेसिक तेच आहे माझ्यासाठी. आणि निशाला आनंद ह्याच्यासाठी होतं आहे की गौरीच्या लग्नानंतर माझं जे एक हे होतं, स्वप्न होतं किंवा माझं जे एक एम आहे की काय सावंतांना त्रास कसा देता येईल ते मला पूर्ण करता येतं, म्हणून मी तशी आनंदात सुद्धा आहे. नमस्कार, मी सायली संजीव. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.